नमस्कार मित्रांनो, मी आपला लाडका ऋषी आणि पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज माझ्या ऑफिसला सुट्टी होती. मग म्हणलं कुठेतरी फिरायला जाऊया. सो मी, पप्पा आणि मम्मी निघालो गेटवे ऑफ इंडियाला. त्यानंतर स्टेशनवर आलो आणि पप्पा आणि मी तिकीट काढायला गेलो. पप्पांनी तिकिटाचे पैसे दिले आणि 3 तिकीट्स घेतले. रिटर्नचं पण तिकीट काढल्यामुळे हे तिकीट्स आम्हाला पर हेड 40 रुपये पडले. त्यानंतर प्लॅटफॉर्मवर आलो, तेवढ्यात आमची ट्रेन आली आणि तुम्हाला सांगतो, मुंबईच्या ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते की पाठीमागे अडकलेली बॅग पुढे घेण्याचं नेसेसरी. आता इथून आम्हाला जायचं आहे CST टू गेटवे ऑफ इंडिया. मग ट्रेन पण हळूहळू निघाली आपल्या डेस्टिनेशनकडे आणि आम्हीही निघालो. CST टू गेटवे ऑफ इंडिया आम्हाला चालत जायचं होतं. त्यामुळे म्हटलं की पहिलं काहीतरी खाऊन घेऊया, कारण कसं आहे की पहिलं पेट पूजा आणि नंतर काम तुझ्या. मग फ्राईड राईस खाल्ले आणि निघालो. जाता जाता आर्टची गॅलरी दिसली, त्यामध्ये एवढे सुंदर ड्रॉइंग्स काढले होते, ते बघितले आणि निघालो पुढे. सो फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो अँड दिस इज द गेटवे ऑफ इंडिया. आज सुट्टी असल्यामुळे गेटवे ऑफ इंडियाला भरपूर गर्दी होती. गेटवे ऑफ इंडियाच्या समोरच ताज हॉटेल आहे, मग ते पण बघितलं. चालून चालून खूपच थकलो होतो. मग थोडा वेळ बसलो आणि आराम केला. स्टेशनवरून चालत आल्यामुळे खूप थकलो होतो. मग विचार केला की बसने जाऊ आणि या बसमध्ये बसण्याचा माझा पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि हा खूप मस्त होता. तुम्ही पण या बसमध्ये बसला आहात का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सो मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा अँड डू फॉलो.